ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नामाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 5वं प्रकरण सुरू आहे। प्रकरणाचा विषय आहे सच्चित आनंद पदत्रय विवरण। हे जे सच्चित आणि आनंद स्वरूप असं जे आम्ही ब्रह्माचं किंवा आत्म्याचं वर्णन करतो, श्रुती ही त्याच्याबद्दल आपल्याला सच्चित आनंद हे शब्द सांगते। तथापि श्रुतीचा हेतू ज्ञानोबा सांगून राहिले। ज्ञानोबा आपल्याला काल परवापासून या विषयावर सांगून राहिले की आत्मा हा कुठल्याही शब्दाचा विषय होत नाही। आत्मा हा वाणीचा विषय नव्हे। आत्मा हा कुठल्याही प्रमाणाचा विषय होत नाही। तेव्हा आत्म्यामध्ये हे 3 शब्द कसे जातील? तेव्हा श्रुतीचं सांगण्याचं तात्पर्य काहीतरी वेगळं असलं पाहिजे असं ज्ञानोबा सांगतात। श्रुती म्हणजे वेद। ज्या ती वेद सच्चिदानंद ही पद त्या आत्म्याच्या ब्रह्माच्या वर्णनासाठी लावतात, त्या वेळेला ज्ञानोबा असं सांगून राहिले की या सच्चित आणि आनंद या पदाच्या विरोधी जे शब्द आहेत, जी पद आहेत, सच्च्या विरुद्ध असत, सच्च्या विरुद्ध असत आहे, चित्तच्या विरुद्ध जड आहे आणि आनंदच्या विरुद्ध दुःख आहे, दुःख रूप आहे। तेव्हा असत, जड आणि दुःख रूप हे जे सच्चिदानंदाच्या उलट असलेले अर्थ आहेत ते आत्म्याच्या ठिकाणी नाहीत। हा नकार दाखवण्यासाठी ही सच्चिदानंद पद श्रुती सांगते। हे नाही हे आहे हे सांगण्यासाठी सच्चिदानंद पदाचा उपयोग केला गेलेला आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगून। जर असत नाही त्या ठिकाणी, जर त्या ठिकाणी जड पदार्थ नाही, जर त्या ठिकाणी दुःख नाही, मग सच्चित आणि आनंद हे तरी कशाला राहतील तिथं? कारण ही पदच आहे, ती पद आहे। फरक एवढाच आहे की ती नकारार्थी आहे आणि ही होकारार्थी आहे। ही हवी असणारी आहे, ती नको असणारी आहे। तुम्हाला हवी असणारी पद तिथं पाहिजे आणि नको असणारी पद नको। तेव्हा ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की पदांचा तिथं प्रश्नच येत नाही। पद म्हणजे शब्द,
आत्मा हा शब्दाच्या पलीकडे आहे, वाणीच्या पलीकडे येतो. कुठल्याही वाणीचा विषय तो होत नाही. त्या ठिकाणी वाच्य वाचकता हा भाव नाही काल आपल्याला सांगत होते. म्हणून ही जी 3 पद आहेत, ही 3 पद त्या विरोधी पदांचा नकार, त्या विरोधी भावांचा त्या ठिकाणी निराकार करण्यासाठी त्यामुळे म्हणतात की ही पद वापरली गेलेली आहे. अर्थात तुम्ही म्हणा आत्म्याला काही म्हणू शकता, तुम्ही सच्चिदा आनंदाची पुष्कळ हजारो नाव ऐकून म्हणा तुम्हाला कोण नाही म्हणत. पण एक लक्षात ठेवा की तुमच्या कुठल्याही नावाने तो आत्मा वाच्य होत नाही. जशी या जगातले पदार्थ वाच्य आहेत, वाच्य म्हणजे वाणीने ते पदार्थ कळतात. आता उदाहरणार्थ आपण म्हटलं की ही साखर आहे, साखर हा पदार्थ आहे आणि हा साखर हा नावाचा पदार्थ आपल्याला त्याचे गुण दाखवतो. तो हाताला टणक लागतो, तो दिसायला पांढरा स्वच्छ दिसतो. डोळ्यांना पांढरा, हाताला टणक, तोंडावर ठेवलं, डोक्यावर जिभेवर ठेवलं तर तो गोड लागतो. नाकावर ठेवलं वास येतो का? नाही. तात्पर्य असं की हा काही इंद्रियांचा विषय आहे. इंद्रियांनी हे ज्ञान होतं साखरेचं. इंद्रियजन्य विषयांचं ज्ञान इंद्रियांनीच होतं. तसा आत्मा जो आहे, ब्रह्म जे आहे, परमात्मा जो आहे, तो इंद्रियांचा विषय नाही. इंद्रियांनी, कुठल्याही इंद्रियांनी आत्मा कळत नाही, आत्मा सापडत नाही, असा विषय चाललेला आहे. बरं, तेव्हा 18वी ओवी आपण काल पाहून झालेली. 18व्या ओवीमध्ये काल त्यांनी आपल्याला सांगत होते एवं अशा प्रकारे वस्तूशी जाणून जाता, एवं वस्तूशी जाणून जाता जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता काही चांगले. 17व्या ओळीमध्ये प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे ते काय स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई. तेव्हा प्रमाण प्रमेय ही भानगड त्या आत्म्याच्या ठिकाणी नाही. तो आत्मा कुठल्याही विषयाचा प्रमेयाने जाणणारा प्रमेय होत नाही. आता या 18व्या ओळीमध्ये ज्ञान आपल्याला असं समजले की एवं वस्तूशी जाणून जाता. वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, आत्मा, परमात्मा. आपण इतर वस्तूंना वस्तू म्हणतो, जगातल्या पदार्थांना वस्तू म्हणतो. त्यामुळे वस्तू शब्द हा फक्त आत्म्याला लावतो. ते म्हणतात वस्तूशी जाणून जाता, वस्तूला समजून घेण्याकरिता जाणून जाता. जाणणे म्हणजे समजणे. त्या आत्म्याला जाणण्यासाठी जर आपण गेलो, चला मग आता आपल्याला आत्म्याला जाणून घ्यायचंय का, कशाने जाणणार तुम्ही? आत्म्याला जाणण्यासाठी, त्याला प्रत्यक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्ही कशाने प्राप्त करा, कशाने जाणार त्याला? ज्ञान आपल्याला असं सांगतात जाणण्याची वस्तू तत्वता. अहो, ज्याला जाणावयाचं आहे तो स्वतः जाणकार आहे, तो जाणणार आहे. विपरीताने जाणायला त्याला तुमच्याजवळ आहे तरी काय जाणण्यासाठी? तुमच्याजवळ इंद्रिय आहे त्याचा तो विषय नाही, तुमच्याजवळ वाणी आहे त्याचा तो विषय नाही, तुमच्याजवळ प्रमाण आहे त्याचा तो विषय नाही.
तुझं काय त्याला जाणण्यासाठी? आणि तो स्वतः जाणणारा आहे. तो या सगळ्या गोष्टींना जाणणारा तो आत्मा आहे. मग असा जो जाणणारा जाणकार आत्मा तो स्वयंभू असल्यामुळे त्याला जाणता येत नाही. जाणणं हे त्याच्या ठिकाणी संभवत नाही. जसं अन्य पदार्थांच्या बाबतीत आपल्याला जाणता येतं, म्हणजे आपण त्याचं ज्ञान घेतो, ज्ञान करून घेतो. आत्मा स्वतः ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान युक्त आहे, ज्ञानाची मूर्तीच आहे तो. मग त्याला आणखी जाणण्यासाठी कुठलं ज्ञान आणणार नाही. कुठल्या ज्ञानाने तो जाणला जातो? तात्पर्य जाणण्याची वस्तू तत्वता, तेव्हा ती जी वस्तू आहे तीच जाणणे आहे. मग जाणणे आणि जाणता कैसा रे? मग तिथं जाणणारा आणि ज्याला जाणलं नाही अशा गोष्टी शिल्लक राहत नाही. तात्पर्य असं की आत्म्याला इतर पदार्थांप्रमाणे जाणता येत नाही हे सिद्ध झालं. आत्मा फार वेगळा आहे. तेव्हा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ती एक वस्तू आहे. वस्तू म्हणजे ब्रह्म, त्याला ब्रह्म म्हणा, वस्तू म्हणा, ब्रह्म त्याला वस्तू म्हणतात. आता ह्या जगातल्या वस्तू ना त्या आमच्या इंद्रियांना विषय होतात. कुठली वस्तू घ्या जगातली, कोणती, माणसं घ्या, प्राणी घ्या, पशु घ्या, वनस्पती घ्या, नाना प्रकारचे पदार्थ घ्या, हे सगळे एवढे जगातले पदार्थ आहेत घटपटादी, ते इंद्रियांचे विषय आहेत, इंद्रियांनी जाणले जाणारे विषय आहेत. परंतु आत्मा तसा नाही. आत्मा हा स्वयंप्रकाशित असल्यामुळे, आणि तुम्ही ज्या वेळेला इतर पदार्थांना जेव्हा जाणता त्यावेळेला त्या ठिकाणी सुद्धा आत्म्याची ज्ञानशक्ती घेतात. मग त्या आत्म्याला जाणण्यासाठी कोणाची शक्ती आणणार, कुठलं ज्ञान आणणार? तेव्हा आत्मा हा असा जाणण्याचा इतर पदार्थासारखा विषय नाही, असं ज्ञानोबा आपल्याला आता यावेळी सांगून राहिले. परमात्मा अन्याला आणि स्वतःलाही तो विषय होत नाही. आपल्यालाही विषय होत नाही, तो स्वतः कोणाचा विषय होत नाही. दुसऱ्यालाही तो विषय होत नाही, आपणही स्वतः कोणाचा विषय होत नाही. मोठं चमत्कार की आत्म्याला जाणलं म्हणजे. तेव्हा 19व्या ओळीमध्ये ज्ञानोबा लिहितात, म्हणून सच्चित सुख हे बोल वस्तू वाचक नव्हती. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, म्हणून सच्चित सुख हे बोल म्हणजे हे शब्द वस्तू वाचक नव्हती. वस्तू म्हणजे आत्मा, ब्रह्म. हे शेष विचाराचे, हे शेष विचाराचे. तेव्हा आपल्या विचारांचं हे शेष आहे, म्हणजे हे तात्पर्य आहे. तात्पर्य काय निघाला? तर शेवटी विचारांचं इथं काही काम नाही. कुठल्याही विचाराने, शब्दाने तो आत्मा कळत नाही. बरं, आणि तो वस्तुवाचक नाही. वस्तुवाचक म्हणजे वाणीने जो वाच्य होतो तो, तसा वाणीचा तो विषय नाही. वाणीने तो कळत नाही, शब्दांनी तो कळत नाही, वाणीचा तो विषय होत नाही. म्हणून सच्चित सुख हे जे 3 शब्द आहेत ते वस्तुवाचक नसून
हा सगळा आता विचारांचा तुम्हाला सार सांगितला, शीर्ष सांगितला, सार सांगितला. सगळं आतापर्यंत आपण जो विचार केला त्या विचारांचं सगळ्यात थोडक्यात तुम्हाला आता सांगतो की आत्मा हा वाच्य नाही. तो वस्तूचा वाचक नाही, म्हणजे आत्म्याचा वाचक नाही, ब्रह्माचा वाचक नाही. कळायला थोडं कठीण आहे. त्यांनी तो ज्ञानवाचा अनुभव आहे, त्यांचे ते अनुभवाचे गुण आहे, त्यामुळे ते आत्म्याला स्वतः आत्मस्वरूप होऊन बोलतात, सांगतात आपल्याला. या अमृतानुभव ग्रंथामध्ये विचारांचं महत्व नाही. विचारांचा श्रेष्ठ त्यांनी सांगितला. विचारांचं सगळं आता तात्पर्य तुम्हाला सांगितलं. आपण जे जे आतापर्यंत विचार करीत आलो त्यातल्या संबंधी त्याचं निराकरण किंवा त्याचं जे सार आहे ते तुम्हाला सांगितलं. परंतु या ग्रंथामध्ये विचारच नाहीये, विचारांना महत्व नाही, कारण विचार हा बुद्धीचा खेळ आहे. जशा भावना, कल्पना, मनाचे धर्म, तसे त्या कल्पना, भावना, विचार या गोष्टींना इथं थारा नाही. विचाराचं इथं कामच नाही. मी म्हणाल की आम्ही विचार करतो, थांबा आपल्याला जाणण्याचा कसं काय जाऊ नको, करा विचार करा. विचाराचं इथं कामच नाही. नंतर तो बुद्धी, मन वगैरे सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे साधन आहे. बाबा आता तो कुठल्या विचारांनी तुम्हाला आकलन कसं कळेल ते तुम्हाला? आत्मा हा कुठल्याही विचाराने सापडत नाही. किती विचार करत बसा तुम्ही आत्म्याबद्दल, किती विचार करून तुम्ही थकलात तरी तुमचे विचार संपून जातील, पण हाती आणणार नाही आत्मा. बरं बघा ना, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ते ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, जाणीव जेथ न रिघे, जाणीव जेथ न रिघे, रिघे म्हणजे प्रवेश करत नाही. जिथं जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती, आमची वृत्ती, ती जिथं प्रवेश करू शकत नाही आत्म्यामध्ये, जाणीव जेथे न रिघे, विचार मागता पावली रिघे. जाणीव जिथं जाऊ शकत नाही, जाणण्याची वृत्ती आमची, ती जर त्या आत्म्यामध्ये जाऊ शकत नाही, आत्म्याकडे जाऊ शकत नाही, तर मग आमचे विचार जे आहेत ते मागल्या पावले पण फिरतात. वाटतं त्यांना विचारा नाही की आपण आत्म्याकडे जावं, समजून घ्यावं आत्म्याला. तर पुष्कळशा गोष्टी आपण विचारांनी समजून घेतो ना, तसं आत्म्याने आपण आपल्या विचारांनी समजून घ्यावा, बुद्धीने जाणावा. परंतु तिथं बुद्धीचं काम नाही, तिथं विचारांचं काम नाही, तिथं तर्काचा विषय नाही, तिथं प्रमाणांचा विषय नाही. असा हा जो आत्मा आहे, हा आत्मा विचारांच्या पुढे टिकत नाही. लक्षात घ्या आता, आत्मा विचारांच्या पुढे टिकत नाही. काय म्हणतात? विचारांच्या पुढे टिकत नाही म्हणजे विचार त्याच्या पुढे टिकत नाही असं म्हणा. काय म्हणा? तुमचे विचार आत्म्याच्या पुढे जाऊ शकत नाही, टिकत नाही. म्हणजे काय? तिथे उभेच राहू शकत नाही तुमचे विचार. बरं, म्हणून ज्याच्या संबंधी आम्ही विचार करतो आणि आम्हाला विचाराने जे कळतं जो विषय, तो अनात्मा विषय असतो. फार महत्वाचं.
मी बोलून तर जातो तुम्हाला, परंतु मला बोलताना असं होतं की ह्या लोकांना कसं काय पटवून द्यायचंय. हे बघा, ही वाटी आहे, ही वाटी आहे. वाटी हा एक पदार्थ आहे की नाही, वस्तू आहे. ज्ञानोबा याला वस्तू म्हणत नाही, वस्तू आत्म्याला म्हणतात ते. हा एक पदार्थ आहे, वस्तू आहे. ही वस्तू कशी कळली आम्हाला, कशाची बनवली हो आहे. जर आपल्याला विचारलं का होती ही वस्तू दिसते का तुम्हाला, हो दिसते ना. कशाची वाटते तुम्हाला ती, लगेच तुमची बुद्धी सांगते की बा ही सोन्याची तर काही वाटत नाही, कारण सोनं पिवळं असतं. लोखंडाची पण नाही वाटत, लोखंड जरा वेगळं असतं, काळसर असतं. तांब आहे का, तांब्याची पण नाही वाटत. मग कशाची वाटते बा, हा चांदी सारखी वाटते बा, मग चांदीची आहे. हे तुमचे विचार झाले. म्हणजे ज्यामुळे तुम्हाला वस्तू कळतात विचाराने, त्या वस्तू अनात्म असतात. याला आत्मा आहे, वाटीला आत्मा आहे का, अनात्मा म्हणजे आत्मा नसलेल्या वस्तू आम्हाला विचाराने कळतात. हे कळलं का. हे जगातलं सगळं आम्हाला जेवढं नाटक आहे हे कसं कळलं. दररोज आम्ही हजारो पदार्थ पाहतो, वस्तू पाहतो, आणि त्यात आम्हाला समजतात. कशाने, विचाराने, ज्ञानाने. पण त्या सगळ्या वस्तू अनात्मा आहे. त्यांच्यामध्ये आत्मा आहे का, परंतु आत्म्याला जाणण्यासाठी मात्र विचार चालत नाही. अनात्म वस्तूला जाणण्यासाठी विचार चालतो. अनात्म वस्तू विचाराने कळतात, आत्मा मात्र विचाराने कळत नाही. हे सिद्ध झालं. बरं कळलं का. वाटी तुम्हाला विचाराने कळेल, कारण की अनात्मा आहे, तिच्यामुळे आत्माच नाहीये. परंतु जो आत्मराज आहे आमच्या देहामध्ये, तो मात्र विचाराने कळणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या आत्म्याला जाणण्यासाठी त्या आत्म्याची शक्ती घ्यावी लागेल. तो आत्माच प्रसन्न व्हायला पाहिजे आम्हाला, तो आत्माच आमच्याकडे यायला पाहिजे, आणि तो शक्तीच्या रूपाने येतो. तात्पर्य आपल्या साधनेला धरून हे सगळं बरोबर चिटकत. बरं तेव्हा ज्ञान आपल्याला सार गोष्ट, सार म्हणजे सगळ्या आपल्या चर्चेचा जो सार आहे, आपल्या प्रवचनाचा जो मतितार्थ आहे, सार आहे, तो हा आहे की आत्म्याला जाणण्यासाठी आमच्याजवळ कुठलाही इतर पदार्थ जाणण्यासारखा उपाय नाही. हे ठरलं. इतर पदार्थ जसे आम्ही, इतर वस्तू जशा आम्ही जाणतो, ज्या पद्धतीने जाणतो, ज्या उपायांनी जाणतो, तसं आत्म्याला जाणण्यासाठी आमच्याजवळ कोणताही उपाय नाही. म्हणजे आम्ही निरुपाय झालो, होता उपाय रहित झालो. ज्ञानवंतात साधकांनो घाबरू नका, तुम्ही निरुपाय नाही होऊ शकत. का, कारण तुम्हाला सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. साधकांना ज्यांनी साधना घेतलेली आहे त्यांना सद्गुरूची प्राप्ती झाली असल्यामुळे सद्गुरूंच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेने याचा अर्थ त्यांनी दिलेली जागृत अशी जी कुंडलिनी आहे, आत्मशक्ती आहे, तिच्या साह्याने तुम्हाला तो आत्मराज जाणता येईल. कारण ती त्याची शक्ती आहे, ती आत्मीय शक्ती कुंडलिनी.
आणि आत्म्याची आत्मशक्ती असल्यामुळे ती शक्ती सगळं जाणते आत्म्याला, त्याच्यामधूनच ती निघालेली आहे, त्याचीच त्याच्यामध्ये जाते ती, त्याच्यामध्येच राहते ती, त्याच्यातूनच बाहेर पडते ती, त्याच्यामध्ये शिरते ती. पहिलं प्रकरण, संपूर्ण प्रकरण ते जे आहे शक्ती समावेशन, त्यामध्ये हा विषय होऊन गेलेला आहे. म्हणून साधकांनी भिडायचं काही कारण नाही. साधकांना ही साधना प्राप्त झालेली आहे आणि त्या साधनेने हा आत्म्याला आपल्याला जाणता येतो. हा ज्ञानवांचा अनुभव आहे. इतरांना मात्र नाही सर, इतरांच्या बाबतीत ज्ञानवा नाही. म्हणून बघ आता तिच्या गोष्टी 20वी ओळ येते. या 20व्या ओळीमध्ये ज्ञानवात आपल्याला असं सांगताय, ऐसे अशा प्रकारे ऐसे ये प्रसिद्धे चालवी सच्चिदानंद पदे, मग दृष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा. तेव्हा ही जी सच्चित आनंद ही 3 जी पद आहेत ती ब्रह्मस्थितीचं किंवा आत्मस्थितीचं ज्ञान करून देण्याकरता जेव्हा निघतात, आणि त्या आत्म्याकडे जात असताना त्या आत्म्याला ती जाणून इच्छितात ती पद, त्या पदांनी तो साधक त्या आत्म्याला जाणून इच्छितो. पदांचा अर्थ कळला, पण ही पद त्या आत्म्यात नाही. आता लक्षात ठेवा, पदांचा जो अर्थ आहे ना, तो अर्थ कदाचित आत्म्यात असेल, परंतु ती पद आत्म्यात नाही. बरं, पद म्हणजे शब्द, कारण शब्द आत्म्यात जाऊ शकत नाही. हा, तो पदांचा अर्थ आहे ना, का सत, चित, आनंद, हे जे अर्थ आहेत, या अर्थांचा त्या ठिकाणी समावेश आहे. असे अजून आम्ही जाणलं नाही आपल्याला, म्हणून पदांचा अर्थ कदाचित त्या आत्म्यामध्ये असू शकतो, परंतु पद जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. प्रसिद्धे चालली सच्चिदानंद पदे, मग दृष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा. मग तो जो द्रष्टा आहे, द्रष्टा कोण आहे? ही जी पद त्यांना भेटायला चालले, त्यांचा या पदांचा द्रष्टा तो आत्माच आहे. आत्मा सगळ्यांचा द्रष्टा आहे आणि तो फक्त द्रष्टाच आहे, हो, करणारा नाही. म्हणून या 3 पदांना जाणणारा तो आहे, द्रष्टा तो आहे. म्हणून ज्ञान म्हणतात सच्चिदानंद पदाचा अर्थ आपल्याला जरी कळला तरी सच्चिदानंद पदे त्या ठिकाणी आत्म्यामध्ये राहू शकत नाही. ती पद त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. ती त्याच्यापासून भिन्न राहतात. पद भिन्न राहतात, शब्द भिन्न राहतात आत्म्यापासून. तसं इतर पदार्थांचं नाही. हो, इतर पदार्थांचं कसं नाही. उदाहरणार्थ आहे घड्याळ आहे. घड्याळ ही एक वस्तू आहे, पदार्थ आहे. आता हे जे घड्याळ आहे, हे घड्याळ आम्हाला घड्याळ आहे म्हणून समजलं, ज्ञान झालं याचं. घड्याळ हा जो शब्द आहे, पद आहे, ते पद याचं वाचक आहे. तो शब्द जाणतो, तो त्या शब्दाने आम्हाला ही वस्तू कळली. घड्याळ म्हटलं की चटकन हा
हात इथे जातो आपला, पाणी म्हटलं की लगेच पाण्याकडे हात जातो, साखर म्हटलं की साखरेकडे हात जातो. तेव्हा हे जे शब्द आहेत, जी पद आहेत, ती पद आम्हाला सटकन त्या पदार्थाचं स्वरूप दाखवतात, ज्ञान देतात पदांचं आणि अर्थांचं. तसं आत्माच नाही. आत्मा किती म्हणत बसा तुम्ही, करा जग आत्मा आत्मा ब्रह्म 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 करा म्हणा तुम्ही, परंतु आत्म्याचा अर्थ कळत नाही. आत्म्यामध्ये तो आपला जपाचा काही उपयोग नाही, तो विचार तिथपर्यंत जातच नाही. म्हणून आत्मा कसा आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे जसा एखादा मनुष्य निरीच्छ असतो. निरीच्छ म्हणजे काय, इच्छा रहित. जसं एखाद्या माणसाला इच्छाच नाही, काही नको बा मला, अहो हे घ्या ना, नको हे घ्या ना, नाही ते घ्या ना, नाही. जसा त्या माणसाला कुठल्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, निरीच्छ झाला, तसा हा आत्मा निरीच्छ आहे. त्याला जर आम्ही म्हटलं, अहो तुम्हाला ही पद्धत लावतो ना मी, तुम्ही आनंद स्वरूपात, अहो तुम्ही सच्चित स्वरूपात, आणखी तुम्ही किती लावा पद, त्याला त्याची इच्छाच नाहीये, त्याच्यामध्ये ती जात नाही, ती पद तो घेतच नाही ती. बघा महाराज, आता याच्यातून शिकण्यासारखं काय, आत्मा जसा या कुठल्याही जगातल्या वस्तूंचे जी नावं आहेत, पदार्थ आहेत, ती जी नावं आम्ही त्या पदार्थांना लावतो आणि ते पदार्थ बिचारे स्वीकारतात, नाही का. ते असं म्हणतात का, मला माठ म्हणू नको, मला वस्त्र नको म्हणू, मला भांडण नको म्हणू, असं म्हणता का ते पदार्थ, म्हणता का आपल्याशी ते काय नाही. तो त्याला जे नाव द्याल ते, त्या नावाने ते पक्के होऊन जातात. मग ते नाव किती लोक त्याच्याने त्याचा वापर करू, आहे की नाही. म्हणजे त्या नावाने ते पदार्थ परिचित होऊन जातात. आत्म्याचं तसं नाही. आत्मा तुमचा कुठलाच शब्द घेत नाही, कुठलाच वाच्य पदार्थ घेत नाही. तो इतका निरीच्छ आहे, इच्छा रहित आहे की त्याला तुमच्या पदार्थांची गरज नाही. यातून आपल्याला शिकायचं आहे की आम्ही निरीच्छ व्हायला पाहिजे. आणि आम्ही तर हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणा आणा आणा, द्या द्या द्या, आहा. आमच्या इच्छा इतक्या उमलतात, उफाळतात, फैलतात, आणि त्यामुळे संग्रह होतो आमचा. आणि संग्रह झाला की मोह होतो, आणखी मोह वाढला की मग त्याच्यामधून आणखी विचार निर्माण होतात. अशी ही परंपरा सुरू राहते. आणि मग आमच्या आयुष्यामध्ये निरीच्छता कधीच येत नाही. आम्ही निरीच्छ कधीच होऊ शकत नाही. आत्मा म्हणतो माझ्यासारखं व्हायचं आहे का तुम्हाला, मी पाहिजे का तुम्हाला, मग माझ्यासारखं व्हा. हे कठीण आहे. तो निरीच्छ विचारा, तो तुम्हाला काहीच नको, तुमचं या जगातलं जे काय आहे ना ते तुमच्या जवळ राहणार, मला हे नको, मला तुमचे शब्दही नको, तुमचे पदार्थ नको, तुमचं काहीच नको. कारण मी स्वतः त्याच्यामध्ये तृप्त आहे, सगळं भरलेलं आहे माझ्यामध्ये. तुम्ही मला जे जे द्याल ना ते सगळं मधुर आहे आधीच. तुम्ही काय द्याल मला. समजा एखादा मनुष्य तुमच्याकडे पाहुणा आला, जेवणाची वेळ होती, त्याला म्हटलं चला बसा, हात पाय धुवा आणि बसा जेवायला. तो म्हणाला नाही बा, मला काही जेवायचं नाही. अहो असं काय करता, आता जेवणाची वेळ झाली, आम्ही जेवायला बसणार, तुमचे पाठ मांडलेले, चला जेवायला. तो म्हणतो अहो माझं जेवण झालेलं आहे, मी तृप्त झालेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे, मग कसं काय जीव.
हा जसा तृप्तीचा मनुष्य, तृप्त झालेला मनुष्य आपल्याकडे पाहुणा येतो आणि तो तुमचं जेवण बिलकुल घेत नाही, नकोच म्हणतो तो, तसा हा आत्मा अगोदरच तृप्त आहे, त्याला कसली इच्छा नाहीये, तो तुमच्याकडून काहीच मागत नाही, तुम्ही त्याच्याकडे मागता. मग असा जो तृप्त आत्मा आहे त्याला प्राप्त करण्यासाठी त्याची मर्जी, त्याची प्रसन्नता आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्यासारखे व्हायला पाहिजे. समानशीलम शीले, बर का, समानशील ज्याला तेच मित्र होतात. ज्यांचं शील म्हणजे चारित्र्य सारखं असतं तेच दोघं मित्र होऊ शकतात. बघा तुम्ही, हा दारुडे आहे ना, मग या दारुड्याचा मित्र कोण असू शकतो? दारुड्या आहे की नाही. हा भजन करणारा आहे ना, संत आहे ना, मग याचा मित्र कोण? संत. समानशीलम व्यसनेषु सख्यम असं पडले. तेव्हा तुम्हाला जर आत्म्यासारखं व्हायचं असेल, आत्म्याला त्याचा सखा पाहिजे. आत्मा तुम्हाला सखा करून घ्यायचा आहे का? जीवनात मित्र पाहिजे का आत्मा? मग त्याच्यासारखं व्हा. असा मित्र कसा झालेला मला, जो फक्त इच्छा करून राहिलेला आहे, हे मागतो ते मागतो, ते द्या, हे द्या, हे द्या, हे द्या, हे द्या, हे द्या. आत्मा कसा आहे? निरीक्षण, एक निरीक्षण, एक अखंड मागणारा, अतृप्त. असे मित्र होतील कसे? कारण दोघांचे स्वभाव सारखे आहेत का? नाही. म्हणून आत्म्याचा स्वभाव धारण करण्यासाठी आत्म्यासारखे व्हा, आणि तर आत्मा तो विचार प्रसन्न होईल. आत्म्यासारखं व्हायचं असेल तर. ही सुंदर चर्चा आहे. आत्मराज प्राप्त करणं म्हणजे आपल्याला आत्म्यासारखं व्हायला पाहिजे. आणि ज्ञानोबा कसे झालेले म्हणून ते आत्म्यामध्ये जातात, म्हणून ते आपले अनुभव सांगतात आत्म्यात. त्या आत्म्यात जाऊन त्या आत्म्याचे जे अनुभव आहे त्यांना आलेले ते आपल्याला त्यांच्या वाणीमधून सांगतात. म्हणून हा ग्रंथ जो आहे हा आत्मानुभवाचा ग्रंथ आहे. त्यांचे अनुभव आहेत हे सगळे. तेव्हा या 20व्या पदामध्ये ज्ञानोबा सांगतात, ऐशी प्रसिद्धे चालली सच्चिदानंद पदे, मग दृष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा. मग ही पद त्या द्रष्ट्याला म्हणजे तो जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी भेटण्यासाठी जेव्हा निघतात त्यावेळेला त्यांचा तो जो गुण आहे त्या पदांचा किंवा तो जो अर्थ आहे त्या पदांचा, तो अर्थ त्या आत्म्यामध्ये अगोदरच आहे. तो सच्चित स्वरूप आहेच अगोदर. तुम्ही कशाला त्याला आणखी सच्चित स्वरूप म्हणता? हे कसं झालं बरं का? ज्याच्या जवळ जी वस्तू अगोदरच असते आणि त्याला समजा काही त्याचा समजा वाढदिवस आला त्या माणसाचा, आणि मग त्या वाढदिवसाच्या दिवशी त्या सगळ्या मित्रांनी ठरवलं की आता आपण आपल्याला या मित्राला आपण भेट देऊ बरं का. आता त्याच्याजवळ जी वस्तू आहे अगोदरच, ती यांना तर काही माहिती नाही काय काय तिथं, पण हे विचार करून ठरवता की आपण अमुक अमुक वस्तूंना भेट देऊ. तू पेन दे, तू काय दे, अमुक दे, तू अमुक दे, तू अमुक दे, तू अमुक दे, तू ठरलं. आणि त्या दिवशी मग ते प्रत्येक जण त्याचा तो वाढदिवस असल्यामुळे त्याला ती भेट देतात. तो म्हणता रे हे तर आहे मग, तो म्हणतो हे घ्या हो, भेट देतात. अहो हे तर आहे मग काय करावं, तू बोलून काय दाखवत नाही पण मनात म्हणतो काय करावं या लोकांना.
यांनी तर माझ्याजवळ ज्या वस्तू आहेत त्याच मला भेटून राहिले. आत्म्याजवळ जे तुम्ही द्याल ना त्याच्या अगोदर त्याजवळ सगळं भरलेलं आहे. तो खजिना आहे, तो खजिना आहे. पण तुम्ही देणार कसं? काय देणं झालं, देणे झालं नाही, त्याच्याजवळ जे आहे ते देता पुन्हा. मग तो प्रसन्न होईल कसा? मग आत्म्याला प्रसन्न करण्याचं म्हणजे आत्म्यासारखं व्हा. जो अगोदरच प्रसन्न आहे, अगोदर निरीच्छा आहे, अगोदरच प्रसन्न आहे, खुश आहे. अगदी तुम्ही खुश आहात का? नाही, आम्ही तर फार नाखुश असतो पुष्कळ वेळा. मग कस काय मैत्री जमेल आत्म्याशी तुमची? कस काय आत्मा तुम्हाला प्राप्त होईल? आत्म्याच्या स्वभावाशी तुमचा स्वभाव जर जमला नाही तर तुमची मैत्री होईल कशी? है ना? म्हणून आत्मस्वरूप होण्यासाठी आत्म्यासारखंच व्हावं लागेल तुम्हाला. साधी गोष्ट आहे. एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आपण, पातेल्यामध्ये. आता या पातेल्यामध्ये पाणी भरले तुम्ही, है नाही? मग तुम्ही काय केलं म्हणे, याला तर थोडस वाढवलं पाहिजे, फार कमी आहे पाणी. त्याच्यात काय टाकलं? तेल. अरे, पाण्यात तेल टाकल्याने पाणी वाढेल का तुमचं? मी पाणी वाढवायचंय ना मला, तुम्ही पाणी आणि तेल टाकून राहिले. मग ते पाणी आणि तेल एकत्र कसे होतील? जमेल का ते? ते पाणी कसं त्याला स्वीकारेल का? त्याला कसं काय वाढेल ते पाणी? तसं आत्मा आणि आपण, आत्म्यामध्ये जे भरलेलं आहे ते पाहिजे त्या आत्म्याला. तसं आम्ही व्हायला पाहिजे, है की नाही? तर भांड्यामध्ये तेल टाकून काय उपयोग? नाही म्हणे दूध टाकतो, मग तेल नाही, तुला द्या. अरे ते पाणी आहे आधी, पाण्यामध्ये पाणी घाल म्हणजे ते पाणी वाढेल. तू पाण्यामध्ये दूध टाकतो, तेल टाकायला पाहतो, तूप टाकशील एखाद्या वेळेला, ताक टाकून पाहशील त्याच्यामध्ये, ते काय पाणी वाढेल का मग त्याच्याने? तसा आत्मा जसा आहे ना तसं आपण व्हायला पाहिजे, तर आपली मैत्री जमेल आत्म्याशी. आत्म्याला जे नको आहे तेच मी देता. घ्यावं असं काय करता महाराज देवा? तो आत्मा म्हणतो हे सगळं आहे माझ्याजवळ, तुम्ही देऊन काय करतो मला? तात्पर्य प्रसन्नता, शांती, आनंद, सुख, निरीच्छपणा, असंगत्व, तिसरी गुण आहेत हे आत्म्याच्या. हे आपल्याजवळ यायला पाहिजे. आणि असे आपण जर बनलो तर मग आत्मा म्हणतो, हे रे तू माझा जवळचा आहे, तू माझा मित्र, खरा मित्र आहे. आत्मा भिन्न स्वरूपाचा आणि आपले भिन्न स्वरूपाचे, आमचा स्वभाव वेगळा. आणि मग चालले मित्र करायला, आपल्याला देवाला मित्र करतो येतो. कसा मित्र मिळतो? देव म्हणा, ईश्वर म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, एकच आहे हे सगळं. तेव्हा त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी, त्या देवाशी मैत्री करताना देवासारखंच व्हावं लागतंय. देव भूत्वा देवं यजेत, शिव भूत्वा शिवं यजेत. अहो, शिवाची पूजा करायची असेल तर तुम्हाला शिवच व्हावं लागेल. देवाची पूजा करायची का? देव व्हा आणि मग देवाची पूजा करा, मग देवाला आवडेल. आपण राक्षस म्हणून देवाची पूजा करायला गेलो तर चालेल का? त्याला चालेल? कशी चालेल त्याला पूजा ती? तो म्हणाले राक्षस आहे तू माझी काय पूजा करून राहिला? तेव्हा आत्म्याचं स्वरूप ओळखा आणि आत्म्याचं स्वरूप जसं आहे ना तसं आपण बनण्याचा प्रयत्न करा. हे ज्ञानोबांना या ग्रंथामधून सांगायचं.
सत्संगाची वेळ संपलेली आहे, तेव्हा आजची आपली 20वी ओवी झालेली आहे. आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरि ओम.